कोकण कोणाचं हा दर इलेक्शनला पडणारा प्रश्न। कोकणी लोक राजकारणावर बोलत नाही, पण न बोलता बरंच काही करून जातात। आपला किल्ला आहे असं हक्कानं म्हणणाऱ्या नेत्यांना कधी धक्का बसेल सांगता येत नाही, आणि ज्याची चर्चा अजिबात नाही तो उमेदवार कधी बाजी मारेल याचा अंदाज लावता येत नाही। आता नकाशावर पाहिलं तर कोकणचा पट्टा थेट पालघरपर्यंत पोहोचलेला, पण मूळ कोकण म्हणून डोळ्यांसमोर येतात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 3 जिल्हे। या 3 जिल्ह्यात स्वतःचं सत्ता केंद्र असलेले नेते भरपूर। इथं भावनेचं राजकारण रुजलेलं आणि नवी गणितं देखील बसलेली। यंदा या 3 जिल्ह्यातल्या 15 जागांवर नेमकं काय चित्र आहे, कोण निघतंय आणि कोण अडकतंय, पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। आधी बोलू रायगड जिल्ह्याबद्दल। इथले 7 मतदारसंघ कुणाला साथ देणाऱ्याबद्दल। सुरुवात करू पनवेलपासून। भाजपचे प्रशांत ठाकूर, शेकापचे बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाच्या लीना गरड अशी इथली तिरंगी लढत। शेकापचा हा जुना बालेकिल्ला। प्रशांत ठाकूरांनी 3 टर्म सोडलेले नाही। यंदा ते रेड झोन मध्ये आले होते, पण शेकापा आणि ठाकरे गट अशा 2 पक्षांचे उमेदवार समोर आले आणि विभाजनाच्या शक्यतेमुळे ठाकूरांचं टेन्शन कमी झालं। पण नाराजीच्या मुद्द्यावर गणित अडू शकतं, त्यामुळे सध्या तरी पनवेल नेक टू नेक आहे। त्यानंतर आहे पेन, हा सुद्धा शेकापचा गड आणि हा सुद्धा तिरंगी। भाजपचे रवी शेठ पाटील, शेकापचे अतुल म्हात्रे आणि ठाकरेंचे प्रसाद भोईर अशी इथली लढत। रवी शेठ पाटील आणि धैर्यशील पाटलांची ताकद इथे एक झाली, त्यामुळे मायनस मध्ये गेलेल्या शेकापला सामना जड आहे। तिरंगीमुळे रवी शेठ निघू शकतात अशी इथं चर्चा आहे। त्यानंतर आहे उरण विधानसभा। मागच्या वेळी अपक्ष असलेले महेश बालदी आता भाजपच्या तिकिटावर आहेत, तर शेकापकडून प्रीतम म्हात्रे आणि ठाकरेंकडून मनोहर भोईर। भोईर यांनी मागच्या पराभवानंतर ग्राउंड ओढत आणलंय। म्हात्रे कुणाला धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचं, पण प्रचारात ठाकरेंनी लावलेला जोर बघता इथं लढत नेक टू नेक होणार। त्यानंतर कर्जतमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे, थोरवे विरुद्ध नितीन सावंत असा सामना ठरला, पण अजित पवारांच्या सुधाकर घारेंनी बंडखोरी कायम ठेवली। आता थोरवेंचा जोर चांगला, पण सावंतांसाठी आदित्य ठाकरेंनी सभा घेत वातावरण फिरवलं, पण अपक्ष घारेंनी मनसेचा पाठिंबा मिळवला। ठाकरे गटापासून तटकरेंच्या केडरपर्यंत गणित लावलं, त्यामुळे जागा चांगलीच रेसमध्ये आहे आणि ही रेस घारे थोरवेंमध्ये असल्याची चर्चा देखील। कर्जत नंतर अलिबाग, इथं शिंदे विरुद्ध शेकाप विरुद्ध भाजपचे बंडखोर अशी तिरंगी लढत होईल। शेकापच्या बालेकिल्ल्यात चित्रलेखा पाटील यांच्या मागे ताकद उभी राहिली, पण माजी आमदार सुभाष पाटील यांची नाराजी किती यावर या ताकदीचं प्रमाण ठरेल। शिंदेच्या महेंद्र दळवींना भाजपचे बंडखोर दिलीप भोईर यांचा फटका बसू शकतो, कारण शेकापचं पॉकेट फारसं हलणार नाही। साहजिकच दळवी भोईर यांच्यात मतविभाजन झालं तर शेकापची जागा निघू शकते, पण दळवींच्या ताकदीमुळे फाईट घासून आहे। आता महाडबद्दल बोलू, आणि अर्थात भरत शेठ गोगावलेंबद्दल देखील। शिंदेच्या गोगावलेंना ठाकरेंच्या स्नेहल जगताप यांनी आव्हान निर्माण केले। ठाकरेंनी इथं लावलेली ताकद, जोडलेल्या बेरजा यामुळे जगताप जोरात आहेत। तटकरे गोगावलेंना किती मदत करतात यावर निकाल कुणाच्या बाजूला झुकणार हे स्पष्ट होईल, पण गोगावलेंना सोपी वाटणारी जागा जगताप आणि ठाकरेंनी कठीण करून ठेवली आहे। रायगड मधली शेवटची जागा म्हणजे श्रीवर्धन। पवार विरुद्ध तटकरे असं इथल्या सामन्याचं खरं चित्र। पवारांनी आदिती तटकरेंच्या विरोधात अनिल नवगणेंना मैदानात उतरवलं, त्यांच्यासाठी सभा घेत सुनील तटकरेंवर निशाणा साधला, पण मवियाची एकी इथं दिसली नाही। काँग्रेसकडून राजा ठाकूर यांनी बंडखोरी केली, तर ठाकरेंचे कार्यकर्ते नवगणेंसाठी ऍक्टिव्ह झाले नाहीत। त्यात तटकरे कुटुंबाची ताकद मोठी असल्यानं इथं एकतर्फी कौल लागण्याची चर्चा जास्त आहे। रायगड नंतर रत्नागिरीच्या 5 जागांबद्दल बोलू। पहिली जागा दापोलीची। शिंदे विरुद्ध ठाकरे, कदम विरुद्ध कदम अशी इथली लढत। शिंदेच्या योगेश कदमांना त्यांचे काका सदानंद कदम यांनी आव्हान दिले। भाऊकीच्या राड्यात मनसेनं कुणबी उमेदवार देऊन त्या मतांवर डोळा ठेवलाय, तर कदमांना भाजप किती मदत करणार यामुळे देखील त्यांचं टेन्शन वाढलंय। रामदास कदम यांचा बालेकिल्ला असणाऱ्या दापोलीत ठाकरे आणि सदानंद कदम ही बेरीज पक्की बसल्यानं फाईट नेक टू नेक आहे, अगदी शेवटच्या क्षणी फिरू शकणारी। गुहागरमध्ये ठाकरेंच्या भास्कर जाधवांना शिंदेच्या राजेश बेंडल यांची टक्कर आहे। सगळा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या भास्कर जाधव यांच्यासाठी गुहागरची बेरीज सोपी आहे। बेंडल यांनी आव्हान तयार करायचा प्रयत्न केला असला तरी गावागावात भास्कर शेठची बैठक पक्की, प्रचारात कुटुंबाची आणि कार्यकर्त्यांची आघाडी, त्यामुळे इथं सामना मोठा नाही। कौल एकतर्फी भास्कर शेठकडे जाऊ शकतो अशी इथली चर्चा आहे। त्यानंतर नंबर येतो चिपळूणचा। 2019ला राष्ट्रवादीनं जिंकलेली जागा, जिथे यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे। शेखर निकम यांच्या पुढे प्रशांत यादव यांनी तगडं आव्हान उभं केलंय। सुरुवातीला कामाच्या आणि पाण्याच्या जोरावर निकम सीट काढतील अशी चर्चा होती, पण यादव यांनी शरद पवारांच्या सभेच्या जोरावर जागा शर्यतीत आणली। इथं शहरी भागातून यादव निघाले तरी ग्रामीण भागात निकमांची हवा आहे। यादव यांच्या मागे ठाकरे गट आहे, तर निकमांच्या मागे सामंत बंधू, त्यामुळे हा सामना नेक टू नेक आहे। खाली रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने, धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत आहे। मानेंसाठी ठाकरेंनी ताकद लावली असली तरी इथं शहरापासून गावापर्यंत सामंत पॅटर्न चालतो।
ही ताकद भेदायला ठाकरे गटाकडून जो फोर्स लागणं, मोठ्या सभा होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. त्यामुळे रत्नागिरीत उदय सामंत एकतर्फी असं चित्र सध्या दिसतंय. राजापुरात मात्र फाईट आहे. ठाकरेंच्या राजन साळवींसमोर शिंदेचे किरण सामंत आहेत. सामंतांकडे मनी, मसल आणि मॅन पॉवरला तोटा नाही असं म्हणतात, पण साळवींनी निष्ठा आणि सहानुभूतीचं कार्ड खेळलंय. त्यामुळे प्रचारात दोन्ही साईडनं जोर आहे. काँग्रेसचे बंडखोर अविनाश लाड साळवींना धक्का देऊ शकतात, पण त्यांच्या मागे काँग्रेसची फळी नाही, त्यामुळे धक्का देखील मोठा नाही. या सगळ्यात शेवटच्या क्षणी गेम फिरवण्याची ताकद सामंत राखून आहेत, तर भावनिक गणितात साळवी जोरात आहेत. त्यामुळे इथलं चित्र सध्या तरी सांगता येत नाही असंच आहे. सिंधुदुर्गमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ, तिन्हीकडे राणे फॅक्टर मोठा, ठाकरे फॅक्टर मोठा. कुडाळमध्ये मशालीवर वैभव नाईक आणि धनुष्यबाणावर निलेश राणे अशी इथली लढत. नाईक विरुद्ध राणे हा जुना संघर्ष. 2014च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे इथून रिंगणात उतरले. सुरुवातीला वैभव नाईक वन साइड अशी चर्चा होती, पण सिनियर राणेंनी मॅन टू मॅन मार्किंग केले. त्यात लोकसभेचं लीड आणि नाराज शिवसैनिक यामुळे समीकरण नाईक यांच्या बाजूने पूर्णपणे नाहीयेत. ठाकरेंनी देखील नाईकांसाठी जोर लावत ही जागा फाईटमध्ये ठेवली. लढत अगदी नेक टू नेक आहे. कणकवलीत नितेश राणे यांनी आपलं ग्राउंड भक्कम केले. त्यांच्या विरोधात ठाकरेंनी संदेश पारकर यांना ऐनवेळी हेरून राणे विरोधकांची बेरीज सगळ्या सिंधुदुर्गात बसवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनी इथं सभा देखील घेतली, पण राणेंविरोधात लढताना जो जोश हवा होता तो कणकवलीत नसल्याची चर्चा आहे. फाईटमध्ये म्हणावी अशी रंगत नसल्यानं आणि राणे फॅमिलीज भक्कम झाल्यानं ही जागा नितेश राणे काढू शकतात असंच इथं दिसून येत आहे. आता शेवटची जागा सावंतवाडीची. शिंदेनी दीपक केसरकर यांना मैदानात उतरवलं, तर ठाकरेंनी राजन तेलींना हेरलं. तेली सावंतवाडीच्या बाहेरचे, तेली केसरकर आणि राणे यांचे जुने सहकारी. पक्षांतराचा शिक्का गडत. साहजिकच ठाकरेंना ही लढत निष्ठेवर नेता आली नाही. हेच केसरकरांनी मात्र राणेंशी जुळवून घेतलं. राणेंची यंत्रणा केसरकर यांच्या मागे उभा राहिली. त्यामुळे इथलं चित्र वनवेच. केसरकर गड राखतील हीच शक्यता जास्त. तर या होत्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधल्या 15 जागा. यातल्या 8 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी फाईट आहे. ठाकरे भाजपशी देखील भिडतायत आणि बंडखोर आणि मित्रपक्ष असलेल्या शेकापशी देखील. या 15 जागांची गजाल जशी उमेदवारांचं भवितव्य ठरवणारी आहे, तशी कोकणचा कौल कुणाच्या, शिवसेनेला, या प्रश्नाचं उत्तर देणारी देखील. इथं ठाकरे कसं ग्राउंड राखतात, आपापले गड जिंकण्यात प्रस्थापितांना यश येतं का आणि जुने स्कोर सेटल होणार का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष. तुम्हाला काय वाटतं? कोकण कोणाचं असा? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.